नमस्कार. मेक इन इंडियाच्या या युगात कमीत कमी गुंतवणुकीत स्वतःचा सॉफ्ट टॉय बनवण्याचा व्यवसाय सुरू करायचा विचार आहे का? चला तर मग हा व्यवसाय कसा सुरू करायचा याची प्रत्येक पायरी आपण सोप्या भाषेत समजून घेऊया. बघा, या व्यवसायामागे एक खूप मोठी प्रेरणा आहे. ती म्हणजे देशभक्ती आणि अर्थातच आर्थिक संधी. जेव्हा देशाचे पंतप्रधान स्वतः स्थानिक उत्पादनावर इतका भर देतात, तेव्हा ते फक्त एक आवाहन राहत नाही, तर ती एक प्रचंड मोठी व्यावसायिक संधी बनते. सध्या आपल्या बाजारात चीनी खेळण्यांचा दबदबा आहे, नाही का? तर हीच पोकळी भरून काढण्याची आपल्यासाठी ही एक सुवर्ण संधी आहे. फक्त हा आकडा बघा, $3 अब्ज 2023 पर्यंत भारतीय खेळण्यांच्या बाजारपेठेची ही अंदाजित उलाढाल आहे. यावरूनच लक्षात येतं की ह्या व्यवसायात किती मोठी आर्थिक क्षमता दडलेली आहे. ही एक अशी बाजारपेठ आहे जी आपल्यासाठी अक्षरशः वाट बघत आहे. आजच्या या चर्चेत आपण ह्या 5 महत्त्वाच्या टप्प्यांवर बोलणार आहोत. कारखाना कसा उभारायचा, खर्चाचं गणित कसं मांडायचं, नफ्यापर्यंत कसं पोहोचायचं, आपलं प्रोडक्ट विकायचं कसं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणत्या चुका आपल्याला टाळायच्या आहेत. चला तर मग सुरू करूया. चला तर मग थेट कामाला लागूया. पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा टप्पा आपला कारखाना उभारणे. कोणत्याही व्यवसायाचा पाया मजबूत असायलाच हवा आणि इथे आपला कारखाना हाच तो पाया आहे. तर व्यवसाय सुरू करण्यासाठी आपल्याला ह्या 3 मुख्य गोष्टी लागतील. पहिली म्हणजे जागा. ती मुख्य बाजारापासून थोडी दूर असेल तर खूपच चांगलं, कारण तिथे व्यावसायिक परवानग्या मिळवणं तुलनेनं सोपं जातं. दुसरं म्हणजे यंत्रसामग्री, म्हणजे शिलाई मशीन आणि खेळण्यांचे साचे वगैरे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे कच्चा माल, पॉलिस्टर, फरचं कापड, जे अगदी सहज उपलब्ध होतं. आता ही एक खूपच स्मार्ट टिप आहे, लक्षात ठेवा. नवीन मशीनचे मॉडेल्स कसे आहेत हे बघायला अलिबाबासारख्या साईट्सवर नक्की रिसर्च करा, पण खरेदी करताना मेक इन इंडियाला सपोर्ट करा. इंडिया मार्टवर आपल्याला तेच किंवा तशाच प्रकारचं मशीन भारतीय पुरवठादारांकडून मिळून जाईल. यामुळे आपलं चीनवरचं अवलंबित्वही कमी होईल. बरं, आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे, पैसा. कोणताही व्यवसाय सुरू करण्याआधी खर्चाचा अंदाज घेणं खूप खूप गरजेचं आहे. चला तर मग जरा आकडेमोड करूया. व्यवसायामध्ये खर्चाचे 2 मुख्य प्रकार असतात. पहिला आहे कॅपेक्स, म्हणजेच भांडवली खर्च. हा असा खर्च आहे जो फक्त एकदाच करावा लागतो, जसं की मशिनरी विकत घेणं. दुसरा आहे ओपेक्स, म्हणजे दर महिन्याला होणारा खर्च, जसं की जागेचं भाडं किंवा कर्मचाऱ्यांचे पगार. चला हे आकड्यांमध्ये बघूया. तर हा आहे आपला सुरुवातीचा वन टाइम खर्च. यात मशिनरी, जागेचं डिपॉझिट, रजिस्ट्रेशन सगळं आलं. आणि या सगळ्यांची टोटल किती होते? फक्त ₹1,24,000. म्हणजे इतक्या कमी गुंतवणुकीत हा व्यवसाय आपण सुरू करू शकतो. आता पाहूया दर महिन्याचा खर्च, म्हणजे जागेचं भाडं, 2 कर्मचाऱ्यांचा पगार आणि वीज पाणी बिल. हे सगळं मिळून साधारण ₹50,000 होतात. आणि हो, ह्यात कच्च्या मालाचा खर्च वेगळा असेल, तो आपण किती उत्पादन करतो यावर अवलंबून असतो. हे चित्र एकदम सगळं स्पष्ट करतंय. एक खेळणं बनवण्यासाठी आपल्याला साधारण ₹108 खर्च येतो आणि तेच खेळणं बाजारात ₹350 विकलं जाऊ शकतं. याचा अर्थ प्रत्येक खेळण्यामागे नफ्यासाठी खूप चांगली संधी आहे. खर्च तर आपण पाहिला, पण आता वळूया सर्वात इंटरेस्टिंग भागाकडे, कमाई आणि नफा. कारण शेवटी कोणताही व्यवसाय हा नफ्यासाठीच केला जातो. ही टाईमलाईन व्यवसायाच्या वाढीची एक जबरदस्त कहाणीच सांगते. बघा, सुरुवातीला 2ऱ्या महिन्यात कदाचित थोडा तोटा होईल, जे अगदी स्वाभाविक आहे. पण 3ऱ्या महिन्यातच आपला व्यवसाय नफ्यात येतो. आणि 4थ्या महिन्यापर्यंत तर गुंतवणुकीवर तब्बल 75% इतका अविश्वसनीय परतावा मिळू शकतो. ही वाढ खरंच खूपच आश्वासक आहे. ठीक आहे, उत्पादन तर तयार झालं, पण ते विकणार कसं? आता आपण ग्राहकांपर्यंत कसं पोहोचायचं आणि विक्री कशी वाढवायची याबद्दल बोलूया. कोका, म्हणजेच कॉस्ट ऑफ कस्टमर ॲक्विजिशन, हा मार्केटिंगमधला एक खूप महत्त्वाचा आकडा आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर एक नवीन ग्राहक मिळवण्यासाठी आपल्याला किती खर्च आला. समजा आपण फेसबुकवर ₹500 खर्च केले आणि त्यामुळे आपल्याला 5 नवीन ग्राहक मिळाले, तर आपला COK प्रति ग्राहक ₹100 झाला. अगदी सोपं गणित आहे. आता बजेट कमी असेल तर काय? काही हरकत नाही. मार्केटिंगसाठी या 3 क्रिएटिव्ह आयडियाज आहेत. स्थानिक प्ले स्कूल आणि किटी पार्टीमध्ये आपण थेट आपल्या टार्गेट ऑडियन्सपर्यंत पोहोचू शकतो. आणि फेसबुक जाहिरातींच्या मदतीने तर अगदी कमी खर्चात खूप लोकांपर्यंत आपलं प्रॉडक्ट पोहोचवता येतं. विक्रीसाठी तर अनेक पर्याय आपल्यासमोर आहेत.
स्थानिक दुकानांपासून ते Amazon आणि फ्लिपकार्टसारख्या मोठ्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मपर्यंत आपण खेळणी कुठेही विकू शकतो. आणि जसजसा आपला ब्रँड मोठा होईल तसतसा आपण फ्रँचायझी देण्याचाही विचार करू शकतो. व्यवसाय सुरू करणं एक वेळ सोपं असतं, पण तो टिकवून ठेवणं खूप कठीण. त्यामुळे आता आपण त्या सामान्य चुकांबद्दल बोलूया, ज्या जर आपण टाळल्या तर आपला व्यवसाय नक्कीच दीर्घकाळ यशस्वी होऊ शकतो. हे एक खूप मोठं आणि शिकण्यासारखं उदाहरण आहे. टॉईज आर अस एवढी जगप्रसिद्ध कंपनी फक्त आणि फक्त नवीन कल्पनांच्या अभावामुळे बंद पडली. यातून एकच धडा मिळतो. व्यवसायात टिकून राहायचं असेल तर सतत काहीतरी नवीन करणं, इनोव्हेटिव्ह असणं गरजेचं आहे. तर मग यशस्वी होण्यासाठी ह्या चुका टाळल्याच पाहिजेत. डिझाईन्स नेहमी फ्रेश ठेवा, किंमत योग्य ठेवा, पैशांचं नियोजन अचूक करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुलांसाठी सुरक्षित आणि चांगल्या दर्जाचाच कच्चा माल वापरा. या संपूर्ण विश्लेषणाचा सार खरं तर हाच आहे. जर या 3 गोष्टींवर आपण लक्ष केंद्रित केलं, म्हणजे चांगला कच्चा माल, योग्य किंमत आणि नवनवीन डिझाईन्स, तर या व्यवसायात यश मिळवणं नक्कीच शक्य आहे. एक स्पष्ट योजना, योग्य अंमलबजावणी आणि थोडीशी क्रिएटिव्हिटी याच्या जोरावर तुमची कंपनी भारताची पुढची मोठी टॉय स्टोरी बनू शकते का? हा प्रश्न नक्कीच विचार करायला लावणारा आहे.